नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याही अगोदर आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मधील बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केले, जसं की त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, त्याचबरोबर पोटेन्शियल डिफरन्स आणि सिंपल सर्किट बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर आज आपण आजच्या क्लासमध्ये बघूया जूल्स लॉ ऑफ हीटिंग, म्हणजेच घरातील एखाद्या वेळेस आपण एक इलेक्ट्रिकल गॅजेट 2 किंवा 3 तास चालू ठेवल्यावर आपण काय ऑब्झर्व करतो की त्यामध्ये हीट तयार झालेली दिसतो किंवा ती उपकरणे गरम झालेली आपण बघतो. तर त्याचबद्दल आज आपण एक लॉ शिकणार आहोत, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. इथे तुम्हाला सिंपल सर्किट दिसत आहे, इलेक्ट्रिक सर्किट, ज्यामध्ये वेगवेगळे कंपोनेंट तुम्हाला जोडले दिसतात, जसं ॲमीटर आहे, त्याचबरोबर व्होल्ट मीटर, आणि इथे आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय, आणि इथे रेजिस्टन्स आहे. आपण ऑलरेडी बघितलं की रेजिस्टन्सचा वापर कुठे होतो, जर सर्किटमधील इलेक्ट्रिक करंटला हिंड्रन्स आणण्यासाठी, किंवा म्हणजे जेवढे जास्त रेजिस्टन्स असेल तेवढे इलेक्ट्रिक करंट कमी असते, आणि जेवढं कमी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रेजिस्टन्स असेल तेवढे इलेक्ट्रिक करंट त्याच्यात जास्त असते. म्हणजे आपण इथे रेजिस्टन्स लावतो, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स आणि हिंड्रन्स त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला आढळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघूया हा जूल्सचा लॉ, आणि अगदी सोप्या रीतीने हा आपल्याला लॉ शिकायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन असणार नाही. पहिल्यांदा आपण कॉन्सेप्ट क्लिअर ठेवूया, ज्यामध्ये आपण बघूया की हे आता सध्या सर्किट क्लोज आहे, बरोबर. आणि सर्किट क्लोज असताना इथे तुम्ही काय ऑब्झर्व करता की इलेक्ट्रिक करंट हे फ्लो होते, आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असताना त्याची डायरेक्शन कुठून कुठे आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह. आणि पण जे इलेक्ट्रॉन्स असतात ते ऑलवेज कुठून कुठे पास होतात, निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, हे आपण असं घेतो, ठीक आहे. तर आता जूल्स लॉ ऑफ हीटिंग मध्ये इथे आपण बघू शकतो की जर एखादा चार्ज आहे, म्हणजेच काय की जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जर ते पॉइंट ए पासून जर बी पर्यंत जर येत असतील, म्हणजे इथून ते फ्लो होत आहेत, पॉइंट ए पासून बी पर्यंत जर फ्लो होत असतील, तर त्यांच्यामध्ये काहीतरी अमाऊंट मध्ये वर्क डन झालेलं असेल. म्हणजे जेव्हा हा चार्ज मूव्ह होतो, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत मूव्ह होतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन झालेलं आपण ऑब्झर्व करतो, ठीक आहे. सो आपल्याला इथे 2 ते 3 फॉर्म्युला लागणार आहे, जो आपण पहिल्याही क्लासमध्ये बघितलेले आहोत. जसं की इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो फॉर्म्युला कोणता येतो, I इक्वल क्यू अपॉन टी आहे, म्हणजेच काय, करंट बरोबर चार्ज अपॉन टाइम. आणि दुसरा जो आहे हा V चा फॉर्म्युला, म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स बरोबर वर्क डन अपॉन चार्ज आहे. मग आता इथे काहीतरी ए पासून पॉइंट बी कडे जो आपला चार्ज मूव्ह झाला, म्हणजे काहीतरी अमाऊंट मध्ये तिथे वर्क डन झालेलं आहे, आणि तेच वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. मग मी इथे आपल्याला जर वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर W इज इक्वल टू काय येईल, त्याच्यामध्ये आपण जर हे घेतलं तर इथे आपल्याला दिसेल हे V आणि Q, कारण Q हा डिवाइड मध्ये होता, तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे वर्क डन किती त्याच्यामध्ये फ्लो होते, म्हणजे जेव्हा पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत हा चार्ज जातोय, तर तिथे होणारं जे वर्क डन आहे VQ एवढं वर्क डन आहे. हे इथपर्यंत समजलं. त्यानंतर आपण पुढच्या पॉइंटकडे वळूया, जे की आपला पॉवरचा फॉर्म्युला असेल, आणि पॉवर बरोबर काय असेल, त्याच्यामध्ये एनर्जी अपॉन टाइम असेल, बरोबर. पॉवर बरोबर एनर्जी अपॉन टाइम असेल. मग काय, आपण मागच्याही 9वी मध्ये बघितले की कायनेटिक एनर्जी, त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एनर्जी म्हणजेच काय असते की वर्क असते, म्हणजे वर्क डन. जे आपण एखादं कुठलंही जे वर्क डन करतो, तर ती कोणाच्या बरोबर असते, एनर्जीच्या बरोबर असते, बरोबर. म्हणजे आपण इथे एनर्जीच्या ऐवजी वर्क डन घेऊ शकतो का, यस घेऊ शकतो. म्हणजे आपण इथे लिहिणार पॉवरला पॉवर येईल, आणि एनर्जीच्या ठिकाणी हा आपला फॉर्म्युला येईल, कारण आपण हे कन्सिडर करतो वर्क डन इज इक्वल टू एनर्जी, किंवा एनर्जी ही वर्क डनच्या बरोबर आहे. तर एनर्जीचा फॉर्म्युला असेल इथे VQ अपॉन काय असेल, टाइम असेल, ठीक आहे. मग यानंतर ना हा कुठेतरी फॉर्म्युला बघितल्यासारखा वाटतो, Q अपॉन टीचा, म्हणजे जो फॉर्म्युला तुमचा करंटचा आहे, जो आपण आता मगाशी लिहिलेला आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण करंटला सबस्टिट्यूट करू शकतो का, यस करू शकतो. म्हणजे इथे आपण घेणार P इज इक्वल टू V ला V, आणि म्हणजेच काय, इथे Q बाय हे जे T आहे, तर हे आपल्याला करंट डिनोट करते, म्हणजेच इथे आपण इंटू I असे लिहूया. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय तयार झाला, P इक्वल V इंटू I चा फॉर्म्युला तयार झाला. P म्हणजेच काय, पॉवर, V मीन्स त्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स, आणि I म्हणजे करंट आहे. पण हा I कुठून आलेला आहे हे ते लक्षात, Q अपॉन टीच्या जागी आपण I ची व्हॅल्यू घेतलेली आहे. मग त्यानंतर थोडंसं आपण हीटचा फॉर्म्युला घेऊया, जो आपल्याकडे हीटचा फॉर्म्युला पॉवर इंटू काय असेल, त्याच्यामध्ये टाइम असेल, बरोबर. मग इथे आता तुम्हाला काय दिसते, H इक्वल P इंटू टी असेल. मग P ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का,
यस आहे. जस्ट आता आपण फाइंड आउट केली काय आहे पी ची व्हॅल्यू, पॉवरची व्हॅल्यू. पॉवर म्हणजेच काय आपण इथे घेऊया एच इक्वल पॉवरची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया व्ही इंटू आय इंटू टी. म्हणजे इथे आपल्याला जो हीटचा फॉर्म्युला तयार झाला एच इक्वल व्ही इंटू आय इंटू टीचा तयार झाला. यामध्ये आपल्याला व्ही दिसते म्हणजे आपण कुठेतरी फॉर्म्युला बघितलाय. म्हणजेच याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स आहे जो ओहमच्या लॉ नुसार आहे. आपण 9वी मध्ये बघितले अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. म्हणजे आपण इथे ह्या फॉर्म्युलेला थोडंसं मॉडिफाय करूया अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. आणि हे ओहम्सच्या लॉ नुसार हा आपण फॉर्म्युला लिहूया एच इक्वल आणि व्ही ची जी व्हॅल्यू असते तर ती आहे आय आणि आर असते. बरोबर. म्हणजे आपण ह्या जागी व्ही च्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. म्हणजेच आय इंटू आर इंटू आय ला आय आणि हे टी ला टी असेल. मग काय फॉर्म्युला तयार झाला एच इक्वल आय स्क्वेअर आणि हे झालं आर टी. हा फॉर्म्युला तयार झाला. आय मीन्स करंट आहे, आर म्हणजे रेजिस्टन्स आहे आणि टी म्हणजेच काय टाइम आहे. म्हणजे इथे आपण हे प्रूव्ह केलं की दिस इज द जूल्स लॉ ऑफ हिटिंग. म्हणजेच हा जूल्स लॉ ऑफ हिटिंगचा फॉर्म्युला घेऊ शकतो आणि याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो ज्यामध्ये एच इक्वल आय स्क्वेअर आर टी असं लिहिलात तरी चालेल आणि किंवा दुसऱ्या पद्धतीने लिहिलात तरी चालेल. त्याच्यामध्ये ठीक आहे हे बघू. जर तुमच्याकडे पॉवरचा फॉर्म्युला कोणता आहे व्ही इंटू आयचा आहे. मग व्हीचा फॉर्म्युला आता काय होता त्याच्यामध्ये आपण बघितले वर्क अपॉन त्याच्यामध्ये आपल्याला चार्ज दिसतो. म्हणजे वर्कचं एसआय युनिट आहे जूल आणि चार्जचं एसआय युनिट आहे कुलम. त्याचबरोबर करंटचा फॉर्म्युला काय होता क्यू अपॉन टी होता. म्हणजेच करंटला कुलम म्हणजेच काय चार्ज अपॉन हा टाइमचं जे एसआय युनिट असेल ते सेकंद असेल. म्हणजे इथे कॅन्सल काय काय होऊ शकते 1 कुलम हे कॅन्सल होतील आणि आपल्याकडे राहिला फक्त 1 जूल आणि परत आहे 1 सेकंड. म्हणजे मी पॉवरच्या युनिटमध्ये लिहित असताना हे जूल पर सेकंड असेही लिहू शकते किंवा JS-1 असेही लिहू शकते आणि त्याचबरोबर जूल पर सेकंड इज इक्वल टू वॅट. म्हणजेच पॉवरला आपण डिनोट म्हणजे त्याचं जे एसआय युनिट लिहित असताना त्याला आपण वॅटनी सुद्धा डिनोट करू शकतो. म्हणजे ही झाली तुमची एसआय युनिट. म्हणजे एखाद्या फॉर्म्युल्यानुसार एसआय युनिट कशी डिराईव्ह करायची ती पण अगदी सोपी आहे. फक्त आपण तो फॉर्म्युला मांडायचा आणि त्यानुसार आपण त्याची एसआय युनिट घ्यायचे. तर आज आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या क्लासमध्ये शॉर्ट सर्किट आणि त्याचबरोबर ओव्हरलोडिंग